नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जुने पॅन कार्ड होणार बंद। लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या माझ्या मित्रांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे। लक्षात घ्या, तुमचं आता जे जुनं कार्ड आहे, तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे ते बंद होणार आहे। आणि पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, कारण आता बँकेमध्ये तुम्हाला आधार कार्ड सोबत पॅन कार्ड सुद्धा जोडावं लागणार आहे। कारण आधार कार्डला पॅन कार्ड जोडलेला असेल तरच तिथं आता तुमचं आधार कार्ड बँकेला सुद्धा जोडण्यात येणार आहे। तर पॅन कार्ड 2.0 एक नवीन आलेला आहे। पॅन कार्ड 2.0 आता ते कसं काढायचं, काय करायचं, त्याची प्रोसेस काय आहे, आपण ती सर्व जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारने लक्षात घ्या मोठा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही नवीन नियम येत असतात। आज 1 डिसेंबर आहे, आजपासून पुढे हा नियम सुरू होणार आहे। तर लवकरच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे। तर सर्व प्रोसेस आपण इथं जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की आता सध्या पॅन कार्ड किती महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। पॅन कार्डवरती आपण जर बघितलं तर भरपूर अशा सगळं, आपण ज्यावेळेस बँकेत जातो त्यावेळेस आपल्याला पॅन कार्ड असेल तर सगळ्या गोष्टी अगदी मोफत म्हणजे सोप्या जातात। तिथं कुठलीही टेन्शन घ्यायची गरज पडत नाही। त्यामुळं लक्षात घ्या, पॅन कार्ड खूप महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे। जुने पॅन कार्ड बंद होणार आहे। नवे पॅन कार्ड 2.0 कसे बनवावे जाणून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, अपग्रेडेड पॅन कार्ड जे आता म्हणजे नवीन व्हर्जन आलंय पॅन कार्डचं, त्याचा अर्ज कसा करायचा आहे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चिंता करू नका, याविषयीची माहिती आपण तुम्हाला देत आहोत। दरम्यान पॅन कार्ड 2.0 यामुळे पॅन कार्डाचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाईल। म्हणजे जे तुम्हाला कार्ड आहे ना, ते कार्ड डायरेक्ट गायब होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही आणि ह्याचा वापरण्याचा मार्ग अजून सोपा केला जाणार आहे। तर लक्षात घ्या आता काय काय आहे। तर अपग्रेडेड पॅन कार्ड देशातील 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजूर दिलेले आहे। या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे। तुम्हाला माहिती आहे की बँकेमध्ये जे फ्रॉड होत आहेत, बँकेतले पैसे गायब होणे किंवा काय होणे, ट्रान्झॅक्शन होणे, हे सगळं पॅन कार्ड ह्याला कारणीभूत असतं। आपण काय करतो, पॅन कार्ड कुणालाही देऊन टाकतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो। कुणी मागितलं की आधार कार्ड, पॅन कार्ड द्या, आपण कुठेही बघा तुम्हाला कुठले 2 डॉक्युमेंट मागितले जातात, एक तर आधार कार्ड द्या, दुसरं पॅन कार्ड द्या। असे डॉक्युमेंट सहजी कोणाला द्यायचे नाहीत, कारण याच्यावरून तुमच्या बँकेतले पैसे काढून घेतले जातात। मोठे मोठे फ्रॉड तुमच्या नावाने होऊ शकतात। तर लक्षात घ्या, 1972 पासून वापरात असलेले तुमचे पॅन कार्ड आता बदलाच्या वाटेवर आहे। मोदी सरकारने पॅन कार्ड 2.0 नावाच्या नवीन एडिशनला मंजुरी दिली। यामुळे देशातील 78 कोटी लोकांना आता आपले पॅन कार्ड बदलावे लागणार आहे। लक्षात घ्या, आता पॅन कार्ड कसं बदलायचं काय आपण जाणून घेऊया। तुम्हाला काय करायचं आहे काय आता आपण बघणार आहोत। करदात्यांना गोष्टी सोपा व्हाव्यात, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरत आहेत, आता आपण जर बघितलं तर देशातील 60% लोक आता सध्या कर भरत आहेत। तर ह्यांना सुद्धा लागणार आहे, जे कर भरणार नाहीत, आता तुमचे काही बँकेचे व्यवहार असतील त्याला सुद्धा पॅन कार्ड लागतं। पॅन कार्ड एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, ते काढून ठेवलंच पाहिजे, प्रत्येकाकडे असलंच पाहिजे। लक्षात घ्या, सरकार मंजुरीनंतर करदात्यांच्या मनात त्यांचा पॅन क्रमांकही बदलला जाणार का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न निर्माण होत आहे। तर आता त्याचं उत्तर आपण बघूया। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे पॅन कार्डची नवीन एडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील। पॅन कार्डचा नंबर चेंज होणार नाहीये। या कार्डवर एक QR कोड दिला जाईल, ज्यात तुमची सर्व माहिती असेल। याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे। बघा, आता बँकेत ज्यावेळेस खातं उघडतो आपण त्यावेळेस आधार कार्ड सोबत पॅन कार्ड देतोय, तर ते जे आता जे नवीन येणार आहे पॅन कार्ड, त्याच्यामध्ये एक QR कोड, जसं आपण फोनपे करताना QR कोड दिसतो बघा, फोनपे, ऑनलाईन जीपे करतो, हे तर असं काहीतरी QR कोड असतो, तर तसाच तुमच्या पॅन कार्डवर एक QR कोड असणार आहे। ते तुम्हाला फक्त तिथं द्यायचं आहे, ते स्कॅन करून तुमचं ते अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे। आता कोणते फीचर्स आहेत बघा, पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाईल, जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होणार आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख किंवा नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली आहेत। पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सना अनुभव असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळी तिथे वैशिष्ट्य असणार आहे। त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही। नवीन कार्डासाठी अर्ज करायची गरज नाही। लक्षात घ्या, तुम्ही मला अर्ज कुठं करायचा आहे, अर्ज करायची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे सुद्धा खर्च करायची गरज नाही। सरकार नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवणार आहे। स्वतःच सरकार काय करतंय, स्वतःच तुमच्या नावाचा अर्ज करणार, स्वतःच तिथं अपग्रेड करणार। डायरेक्ट फक्त तुमचा जो काही पत्ता आहे आधार कार्डवरचा, त्या आधार कार्डच्या पत्त्यावरती ते पॅन कार्ड तुम्हाला सेंड केलं जाणार आहे।
सगळ्याला समजलंय किती सोपं आहे बघा. त्यामुळं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, घरी बसून तुम्हाला ऑटोमॅटिक यायचं आहे. कोणीही पैसे द्यायचे नाहीत पॅन कार्ड काढण्यासाठी, शुल्क आकारले जाणार नाही. पॅन कार्डच्या अपग्रेडसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 76 कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठविण्यात येणार आहे. नंबर बदलले जाणार नाहीत. आता तुमचा जो पॅन कार्डचा नंबर आहे तो सुद्धा तसाच राहणार आहे. पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेनंतर नंबर बदलले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील, जो पहिला होता तोच. आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व कामे तुमच्या जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करू शकत आहेत. लक्षात घ्या, असं नाही की तुमचा अजून नवीन पॅन कार्ड आला नाही म्हणून आजपासून बंद झालंय का, नाही. जुनं कार्ड आजपासून बंद झालेलं नाही. ज्यावेळेस तुमच्या ॲड्रेसवर तुमचा नवीन पॅन कार्ड येईल, ज्याच्यामध्ये असंच सेम पॅन कार्ड असेल, फक्त इथं एक काय असेल, जे नाव वगैरे तुमचं दिसतं इथं फक्त एक QR कोड असेल. या QR कोडमध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. असंच पॅन कार्ड राहील, फक्त इथं एक QR कोड येईल. इथं जी तुमची आता माहिती बघताय तुम्ही, हे डेट ऑफ बर्थ, युअर नेम, हे प्रेझेंट ॲड्रेस, हे इथं काही नसणार आहे. इथं डायरेक्ट एक QR कोड असणार आहे ज्याच्यामध्ये सगळी तुमची इन्फॉर्मेशन असते. बघा, ज्यावेळेस आपण फोन पे करतो त्यावेळेस एक QR कोड असतो, तशीच प्रोसेस ही सगळी असणार आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, कुणीही 1 रुपया द्यायची गरज नाही, कुणालाही कुठं फॉर्म भरण्याची गरज नाही. सगळ्या माहिती तुमच्या आता लक्षात आली असेल, बरोबर. आता याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, आणि तुम्हाला दुसरेही पण काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या आणि अपडेटेड माहितीसाठी हे बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हाला रेशन कार्ड असतील, आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असेल किंवा नवनवीन योजना असतील, जसं आयुष्मान कार्ड असेल योजना, जसं लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना किंवा लाडका भाऊ योजना, अशा महत्त्वाच्या योजनांचं आपल्या इकडे अपडेटेड व्हिडिओ येत असतात, ते पण पूर्ण पुराव्यासहित. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्ही काय करता, यूट्यूबवरती जाता आणि कुठल्याही चॅनलला फॉलो करून ठेवता, सबस्क्राईब करून ठेवता, परंतु त्यांच्याकडे खरीच माहिती आहे का हे तुम्ही तपासत नाही. आपल्या इकडे खरी माहिती पुराव्यासहित माहिती असते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूबवरती आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. कधी पैसे येणार आहेत, काय होणार आहे, याची सगळी डिटेल माहिती मी तिथं दिलेली आहे. तर तुम्ही जाऊन ती बघू शकता, व्यवस्थित तुम्हाला माहिती कळणार आहे. आता उद्या एक महत्त्वाची अपडेट येणार आहे. ती अपडेट तुम्हाला मी लवकरच उद्या सकाळ 8 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो. तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचे घंटे आहे त्याला दाबून ठेवायचं आहे, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दोन्ही दाबून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.